नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सव्वा खोक्यात नोकर भरतीची नवी योजना. महापालिकेत त्या 11 जागा थेट भरण्याचा छुपा अजेंडा कोणाचा? पुरोगामी महाराष्ट्रात हे काय सुरू? जादूटोण्याच्या संशयावरून महिलेची नग्न धिंड. ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिर संस्थानचा पुढाकार. किरण सोनवणे यांच्या परिवाराला केली आर्थिक मदत. सामान्य रुग्णालयातील दूषित पाण्याचा धोका अकोलेकरांना. मलजल शुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याची धक्कादायक माहिती. धावत्या कारला लागली आग, सुदैवाने बचावले कुटुंब. आता सविस्तर बातम्या. महापालिकेची अधिकृत जाहिरात काढून नोकर भरती न करता ब्लड डोअर एंट्रीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या 11 जागांसाठी 1.25 कोटींची बोली लावल्या गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पण नेमक्या कोणत्या 11 जागा भरल्या जाणार आहेत असा प्रश्न आता विचारला जात असून पूर्ण नोकर भरतीची जाहिरात काढण्यात का येत नाही असा प्रश्न विचारला जात आहे. महापालिकेचा आकृतीबंध 1509 जागांचा मंजूर आहे. असे असताना विशेष बाब म्हणून 332 जागा एकाच वेळी भरण्याचा राज्य शासनाने आदेश दिला. या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावत यातील पळवाटा शोधत केवळ 11 जागा भरण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी सुमारे 1.25 खोक्यात या 11 जागा भरल्या जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याविषयी कोणीही अधिकृत पुष्टी केली नाही. त्यामुळे या नेमक्या कोणत्या 11 जागा आणि कोणाला पैसे देऊन नोकऱ्या दिल्या जात आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. मलाईदार पोस्ट थेट पैसे देऊन भरल्या जात असल्याची माहिती असून या वरिष्ठ पदाच्या नेमक्या कोणत्या जागा महापालिका थेट नियुक्ती पत्र देत भरल्या जाणार आहे याविषयीची कुठलीही निवड प्रक्रिया राबविली जाणार नसून थेट नोकर भरती करण्याकडे कोणाचा कल आहे असा प्रश्न विचारला जात आहे. राज्याच्या नगर विकास विभागाची या सर्व प्रक्रियेला मान्यता आहे की परस्पर निर्णय घेत ही नोकर भरती होत आहे असा प्रश्न आता विचारला जात असून यात वरिष्ठ पदाची थेट नोकर भरती होत असल्याची माहिती असून अशा प्रकारे नोकर भरतीची प्रक्रिया महापालिका कोणाच्या मान्यतेने करत आहे असा प्रश्न अनुत्तरित आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. अमरावती जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यातील रोहट्याखेडा या गावात एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची जादूटोण्याच्या संशयावरून गावात नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गाव केवळ बघ्याच्या भूमिकेत होते अशी धक्कादायक माहिती समोर आहे. रेहटेखेडा येथील एका वृद्ध महिलेने मुलांसह 6 जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या पीडित महिलेच्या मुलांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन घटनाक्रम त्यांना सांगितला. या वृद्ध महिलेला गावात मारहाण झाल्यानंतर ती सोनोरी येथे आपल्या मुलीकडे राहायला गेली होती. त्यांच्या 4 एकर शेतात गावातील पोलीस पाटलांनी थेट अंगणवाडी देखील बांधल्याचा आरोप या कुटुंबियांनी केलेला आहे. वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी भारतीय न्यायदंड संहितेनुसार मारहाणीचे गुन्हे दाखल केले. मात्र आरोपींवर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नाही असा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल व त्यानंतर जादूटोणा संदर्भात गुन्हे लावले जातील असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. या प्रकरणात इतर कलमाप्रमाणे जादूटोणा विरोधी कायद्याचे कलम लावावे अशी आमची मागणी आहे. अशा घटना होऊ नये याकरिता प्रबोधनाचे कार्य समितीमार्फत सुरू राहील. या प्रकरणाचे सत्यशोधन आम्ही करूच. मात्र प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायदे अंतर्गत कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावतीचे जिल्हा संघटक शेखर पाटील यांनी सांगितले. संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजाने गळा कापून दुर्दैवी मृत्यू झालेल्या किरण सोनवणे यांच्या परिवाराला अकोल्यातील ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिर संस्थान आणि अभ्यंकर मसाल्याचे संचालक अभ्यंकर ब्रदर्स यांनी आर्थिक मदत केली आहे.
संक्रांतीच्या दिवशी मांजाने गळा कापून मृत्युमुखी पडलेल्या किरण सोनवणे यांच्या हलाखीची बातमी RRC न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्टने प्रकाशित करताच अकोल्याचे ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराने दखल घेत किरण सोनवणे यांच्या परिवाराला आर्थिक मदत केली आहे। त्याचबरोबर अभ्यंकर मसाल्याचे संचालक यांनी देखील सढळ हाताने मदत केली आहे। सासुंडी रेल्वे गेट नजीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ राहणाऱ्या किरण सोनवणे यांच्या घरी जात ही मदत करण्यात आली। किरण सोनवणे यांची नुकतीच संक्रांतीच्या दिवशी SP ऑफिस समोरील ब्रिजवर पतंगीच्या मांजाने गळा कापून प्राणज्योत मावळल्याने तसेच त्यांचा एक मुलगा 3 वर्षाचा तर दुसरा 5 वर्षाचा अशी 2 लहान मुले असल्याने आणि घरात ते कर्ते पुरुष असल्याने मोठे संकट या परिवारावर कोसळले आहे। ग्रामदैवत श्री राजेश्वर मंदिराकडून 25,000 रुपयाचा धनादेश तसेच अभ्यंकर ब्रदर्सकडून 21,000चा धनादेश त्यांच्या सोनवणे परिवाराला देण्यात आला। जिल्हा सामान्य रुग्णालयातील मलजल शुद्धीकरण करणारी यंत्रणा बंद असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। येथे दूषित पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प असून गेल्या 6 महिन्यांपासून येथे जलशुद्धीकरण बंद असल्याची माहिती समोर आली आहे। याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयातील दूषित औषधी आणि ऑपरेशनचे दूषित पाण्याचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे, पण हे पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रणा गेल्या 6 महिन्यांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे। थेट दूषित पाणी नालीत सोडले जात असल्याची माहिती प्राप्त झाली असून हा प्रकार सामान्य नागरिकांचे आरोग्य बाधित करणारा आहे। येथील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद का असा प्रश्न विचारला जात आहे। हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची गरज असून याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी समोर येत आहे। प्रधानमंत्री स्वामित्व योजना ग्रामीण भागातील जमिनीचे सर्वेक्षण आणि मॅपिंग करण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल ठरत असून स्वामित्व योजनेच्या माध्यमातून देशातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मिळकत सनदेचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सनद वाटप कार्यक्रमात कळमेश्वर येथील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सनद वितरित करण्यात आली। यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक भारती खंडेलवाल, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी समाधान वाघ, कळंबेश्वर ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील आदी उपस्थित होते। जिल्ह्यातील 22 गावांमधील 2116 लाभार्थ्यांना भूमी अभिलेख विभागामार्फत सनदेचे वितरण करण्यात आले। गरजूंना रहिवाशी घरांसाठीचे मिळकत पत्रक सुलभपणे मिळवून देणे हा योजनेचा उद्देश आहे। त्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान प्रगत नकाशा तंत्राचा उपयोग केला जातो। जिल्ह्यात 740 गावाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण झालेले असून हजारो सनदेचे वितरण करण्यात येत आहे। मालमत्तेचा अधिकृत पुरावा म्हणून मिळकत पत्रिका मिळणार आहे। विविध बँक पतसंस्था कर्ज उपलब्धता होणार आहे। जागेचे मालकी हक्क तंटे वाद कमी उद्भवतील। जमीन खरेदी विक्री व्यवहारातील फसवणूक टळणार असल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। प्रास्ताविक भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक श्रीमती खंडेलवाल यांनी केले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। प्रयागराज येथील कुंभमेळाव्याला भाविक मोठ्या संख्येने जात आहेत। यात्रेकरूंची गर्दी पाहता रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड ते पाटणा आणि काचीगुडा पाटणा दरम्यान विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील यात्रेकरूंना सुविधा उपलब्ध होणार आहे। भाविकांना जाण्यासाठी विशेष रेल्वे क्रमांक 07721 नांदेड येथून 22 जानेवारी रात्री 11 वाजता सुटेल। तिसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता पाटणा येथे पोहोचेल। विशेष गाडी क्रमांक 07722 24 जानेवारी रोजी पाटणाहून दुपारी 3:30 वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 4:30 वाजता नांदेडला पोहोचेल। विशेष ट्रेन पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपारिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, चिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा स्टेशनवर थांबेल। ट्रेनला 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 16 शयनयान डबे, 2 सामान्य द्वितीय श्रेणी, 2
गार्ड ब्रेक फॅन राहतील. विशेष ट्रेन 07-725 25 जानेवारी रोजी काचीगुडाहून दुपारी 4:45 प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 10:30 पाटणा येथे पोहोचेल. विशेष ट्रेन 07-726 पाटणा येथून 27 रोजी सकाळी 11:30 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी 7 वाजता काचीगुडा येथे पोहोचेल. रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक आणि अधिक माहितीसाठी NTES ॲप डाउनलोड करण्यासाठी अपील केली आहे. दिंडी मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी विविध संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, तसेच निवेदन सुद्धा सरकारी दरबारी दिली. परंतु वारंवार ठेकेदार बदलून सुद्धा या मार्गाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. शेगाव येथे जाणाऱ्या पायदळ दिंड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून पायदळ जाणाऱ्या वारकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून अकोला ते शेगाव या 35 ते 40 किलोमीटर अंतराने काम गेल्या 8 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. यामध्ये प्रामुख्याने पारस गावात व निमकर्दा गावातील काम न झाल्यामुळे ग्रामस्थ व व्यावसायिक हे रस्त्यावरील घडणाऱ्या धुळीमुळे त्रस्त झाले असल्याचे दिसून येत आहे. संतनगरी शेगाव येथे जाण्यासाठी अकोला येथून गायगाव, निमकर्दा, ओडोशी, कळोशी, कसुरा हा कमी अंतराचा मार्ग असून या मार्गाचे काम रखडल्यामुळे तर गुरुवारी व एकादशीला पायदळ जाणाऱ्या तसेच विविध वाहनांनी शेगाव येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शेगाव येथून दरवर्षी पंढरपूरकडे पालखी याच मार्गाने जात असते. या पालखीसाठी सिमेंट कॉन्क्रीटचा एक वेगळा रस्ता तयार करण्याचे काम सुद्धा अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे या मार्गाचा फायदा भाविक भक्तांना केव्हा होणार असा प्रश्न या परिसरातील नागरिक व गावकरी व्यक्त करीत आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 10वी परीक्षेचे हॉल तिकीट सोमवारपासून ऑनलाईन उपलब्ध होतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डद्वारा फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट 20 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होतील. शाळांकडून हॉल तिकीटची छपाई आणि विद्यार्थ्यांना देण्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही असे राज्य शिक्षण मंडळाचे निर्देश आहेत. राज्य बोर्डद्वारा 10वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्चपर्यंत घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष 2024-25च्या सुरुवातीला घोषणा केली होती की यंदा 10वी आणि 12वीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत 15 ते 20 दिवस आधी आयोजित केली जाईल. विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट निर्धारित वेळेत काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. शहरातील BR हायस्कूल ते मुख्य पोस्ट ऑफिस रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली होती. रस्त्यावरील खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकांच्या नाकीनऊ येत होते. या संदर्भात RRC न्यूज नेटवर्कने वाचा फोडली आणि आता रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 15 लाख रुपयांची तरतूद केल्यानंतरही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले होते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या मार्गावर शाळा आहेत, बाजूलाच पुस्तकांचा बाजार आहे, त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची सतत ये-जा सुरू राहते. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात यावी आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी होती. रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत होते. मात्र रस्त्यावर मुरुम टाकला असून पुढील काम वेगाने व्हावे अशी मागणी आहे. अमरावती-नागपूर महामार्गावर धावणाऱ्या एका कारला अचानक आग लागली. चालकाने सतर्कता बाळगून कार रस्त्याच्या बाजूला उभी केली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. प्राप्त माहितीनुसार अमरावती शहरातील राजेंद्र दाभाडे पत्नीसह कारने प्रवास करीत होते. नांदगाव पेठ जवळ महामार्गावर कारला अचानक आग लागली. राजेंद्र दाभाडे यांना कारमधून धूर निघताना दिसला. कार बाजूला उभी केली. दाभाडे पती पत्नी आणि
चालक कारमधून खाली उतरले तोपर्यंत कारला आगीने वेढा दिला होता. कार आगीमध्ये धुमसत असलेली पाहून महामार्गावर कित्येक वाहन चालक आपले वाहन थांबवून आगीचे दृश्य पाहत होते. घटनेची माहिती मिळाल्याने अमरावती येथील अग्निशमन दलाची गाडी पोहोचली. नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कारवर पाणी टाकून आग आटोक्यात आणण्यात आली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सव्वा खोक्यात नोकर भरतीची नवी योजना. महापालिकेत त्या 11 जागा थेट भरण्याचा छुपा अजेंडा कोणाचा? पुरोगामी महाराष्ट्रात हे काय सुरू? जादूटोण्याच्या संशयावरून महिलेची नग्न धिंड. ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिर संस्थानचा पुढाकार. किरण सोनवणे यांच्या परिवाराला केली आर्थिक मदत. सामान्य रुग्णालयातील दूषित पाण्याचा धोका अकोलेकरांना. मलजल शुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याची धक्कादायक माहिती. धावत्या कारला लागली आग, सुदैवाने बचावले कुटुंब. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.